विन दोघातलेही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की स्वानंदी सगळ्यांवर पेटणार आहे. कारण त्यांच्या घरामध्ये फक्त राडा सुरू आहे. सध्या मालिकेत आपल्याला बघायला मिळतं की स्वानंदीची जी छोटी बहीण आहे सुष्मिता, जी की अंशुमनसोबत लग्न करून आली आहे. तिला तर सगळ्यांसमोर एक मोठं सेलिब्रेशन पाहिजे होतं तिच्या लग्नाचं. आणि तिने मग ते सेलिब्रेशन हट्ट करून ठेवलेलं असतं त्यांच्या घरी. आता झालंय असं की या सगळ्यामध्ये अंशुमनने व काकूने मिळून असं कारस्थान रचलं की त्यामुळे स्वानंदीची सगळ्यांसमोर मान खाली होईल. स्वानंदीने ना तिच्या बहिणीला एक पैठणी घालायला दिली होती आणि तिने ती पिशवी अंशुमनकडे दिली होती. परंतु अंशुमनने ती पिशवी बदलली आणि स्वानंदीच्या बहिणीला सुष्मिताला एक वेस्टर्न ड्रेस घालायला दिला, जो एकदम शॉर्ट ड्रेस होता. आणि तो छोटा ड्रेस ती घालून जेव्हा येते त्या कार्यक्रमामध्ये, तेव्हा सगळे लोकं सुष्मिताला बघत राहतात. कारण यांच्या घरी असे कपडे तर चालत नाहीत आणि त्यावरून पारंपरिक कार्यक्रम आहे. त्यामध्ये सगळे लोकं मस्त साडी वगैरे घालून आलेत. तर ही सुष्मिता असा वेस्टर्न ड्रेस घालून आली आहे हिरोईनसारखी आणि हे सगळं लोकांना आवडत नाही. सगळे लोकं तिला नावं ठेवायला लागतात. त्यानंतर स्वानंदी बोलते सुष्मिताला, की "तू हे काय घातलंय? सुष्मिता, मी तर तुला एक पैठणी दिली होती." मग सुष्मिता बोलते, "नाही, तू मला दिलेलाच ड्रेस मी घालतीये आता." आणि असं सुष्मिता बोलते. आता सुष्मिताला असं वाटतं, की स्वानंदीने मुद्दाम एक वेस्टर्न ड्रेस सुष्मिताला घालायला दिला होता. कारण मग सगळ्यांसमोर सुष्मिताची फजिती व्हावी आणि सगळे लोकं मग सुष्मिताला नावं ठेवतील. मग सुष्मिता बोलते, की "हे सगळं तू मुद्दाम केलंय स्वानंदी, कारण तुला मी नको आहे म्हणून. या घरात नको आहे. मी काय कोणता गुन्हा केलाय का? मी तर फक्त लग्न केलंय ना." असं सुष्मिता बोलते आणि रडायला लागते. आणि तेव्हा मग स्वानंदीचा आई चान्स मारते आणि ती बोलते, की ना स्वानंदी ना तिची सावत्र बहीण आहे सुष्मिता. आणि ती माझी पण सावत्र मुलगी आहे आणि त्यामुळे तिला आता पडलेली नाहीये सुष्मिताची. ती मुद्दाम सुष्मिताच्या विरुद्ध कटकारस्थानं करतीये. कारण मग सगळ्यांसमोर तिची इज्जत निघावी आणि सुष्मिता देखील रडायला लागते. ती बोलते, की "मी माझ्या फॉलोवर्सला बोलावलं होतं, यांना बोलावलं होतं, माझ्या सगळ्या फ्रेंड्सला बोलावलेलं आणि सगळ्यांसमोर तू माझी लायकी काढतीये स्वानंदी." आणि अशा पद्धतीने काकू, अंशुमन, स्वानंदीची आई, सुष्मिता सगळे लोकं मिळून स्वानंदीवरच आरोप लावतात आणि समरला देखील त्यावेळेस काहीच बोलता येत नाही. कारण सगळ्यांचं म्हणणं हे असतं, स्वानंदीने सुष्मिताला जो ड्रेस घालायला दिला होता, तो पैठणी नसून एक वेस्टर्न ड्रेस होता आणि आता कोणालाच समजत नसतं, की स्वानंदी खरं बोलतीये का बाकी 4 लोकं. आणि अशा पद्धतीने आता स्वानंदीला तर या सगळ्यांवर खूप राग आलेला असतो आणि ती पेटलेली असते, परंतु तिला सिद्ध करता येत नसतं. आणि हे सगळं त्याच वेळेस होतं, जेव्हा समरने काय केलं, की त्याची महत्त्वाची मीटिंग होती. ती मीटिंग त्याने या सेलिब्रेशनसाठी कॅन्सल केली होती. आणि त्याच्या क्लायंटला त्याने इकडे या कार्यक्रमात बोलावलं होतं. आता त्या क्लायंटसमोर अशी भांडणं वगैरे होतात आणि त्यामुळे नक्कीच आता समोरच्या त्या डीलमध्ये प्रॉब्लेम येईल किंवा त्याचं भरपूर मोठं नुकसान होऊ शकतं आणि असा सगळा आता मालिकेत राडा सुरू आहे. मला पण समजत नाही हे सगळं काय चाललंय नेमकं? याला काय तथ्य आहे? म्हणजे काही पण चाललंय. हे स्वानंदीची बहीण आली आहे आणि आता ती काकू स्वानंदीच्या बहिणीला, सुष्मिताला स्वानंदीच्या विरोधात करतीये आणि ती पण पोरगी म्हणजे स्वतःच्या डोक्याने विचार करत नाही. जे काकू म्हणते तेच तिला खरं वाटतं आणि त्यामुळे ती पण आता स्वानंदीच्या विरोधात चालली आहे आणि आता बहिणी-बहिणींच्या यामध्ये ते भांडणं लावून देत आहेत आणि काय यातून काय साध्य होणार आहे काय माहिती? नुसता राडा चालू आहे. तर या सगळ्यावर तुमचे काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या भागात पाहूया काय होतंय स्वानंदी या सगळ्या परिस्थितीला कसं फेस करतीये. असेच मालिकांचे अपडेट्स मिळवायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय-काय घडतंय ते.